अखेरकार लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. ऑक्टोबर महिन्याचा लाभ या ठिकाणी देण्यासाठी घोषणा झालेली आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बघू शकता 1 तासापूर्वी हे ट्विट करून माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास प्रक्रियेस या ठिकाणी उद्यापासून सुरुवात होत आहे. तर बघा, उद्यापासून तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, जो की तुमचा हा 16वा हप्ता असणार आहे ऑक्टोबर महिन्याचा. तुम्ही पूर्ण ऑक्टोबर महिना या ठिकाणी वाट पाहिलेली होती, मात्र त्याच्याबद्दल अपडेट येत नव्हतं, फिक्स डेट या ठिकाणी येत नव्हती. मात्र त्याची आता ऑफिशियल घोषणा झालेली आहे, कारण की स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीच या ठिकाणी ही ट्विट करून माहिती दिलेली आहे. उद्यापासून तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी वितरित होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला असेल तर हा ऑक्टोबरचा हप्ता देखील भेटेल. सर्व ज्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून हे पैसे आता जमा होणार आहेत. तर तुम्हाला खूप मोठी अशी गुड न्यूज दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी हा चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. कारण की बघा, 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दल, मात्र ते पैसे जमा होताना दिसत नव्हते. मात्र या ठिकाणी यावेळेस देखील ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी लेट झाला. त्या महिन्यामध्ये हे पैसे न भेटता आता नोव्हेंबर महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटत आहेत. तर प्रत्येक वेळेस मागचे 5 ते 6 महिन्यापासून हा लाभ जो आहे अशाच पद्धतीने लेट होताना दिसतोय. त्यामुळे सरकारने कुठली तरी 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याची वाट पाहता कामा नये. कारण की 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात, मात्र त्या महिन्यामध्ये सध्या गेल्या 5 ते 6 महिन्यापासून या ठिकाणी हे पैसे वेळेवरती जमा होताना दिसत नाहीत. प्रत्येक वेळेस पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतात. त्यासाठी 1 तारीख फिक्स केल्यास त्या तारखेला पैसे जमा होतील आणि लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? 1 तारीख सरकारने फिक्स करावी का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. तर महत्त्वाचं म्हणजे तुमची अखेरकार प्रतीक्षा संपलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा तुमचा हा ऑक्टोबरचा 16वा हप्ता जो आहे तो जमा होण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र 17वा हप्ता देखील तुमचा आचारसंहिता लागायच्या अगोदर जमा होणं गरजेचं आहे. कारण की एकदा आचारसंहिता लागल्यास हा नोव्हेंबरचा तुमचा 17वा हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते. कारण की ज्या की शासकीय योजना असतात त्याचा आर्थिक लाभ आचारसंहितेच्या काळामध्ये वाटप करता येत नाही. मागच्या वर्षी देखील आपण बघितलं असून 2024मध्ये आचारसंहिता लागणार होती. त्याच्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्येच तुमचा नोव्हेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबरचा मिळून 3000 रुपयाचं तुम्हाला एकदाच वाटप करण्यात आलेलं होतं. त्याच पद्धतीने यावेळेस देखील निर्णय घेणं अपेक्षित होतं. मात्र सध्या तरी ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याची 1500 रुपयाची या ठिकाणी आत्ता घोषणा झालेली आहे. उद्यापासून हे तुम्हाला पैसे भेटणार आहेत. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि ही वाटचाल अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून त्यांनी सांगितलं की lankibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती ई-केवायसी प्रक्रिया देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती देखील त्यांनी केलेली आहे. बघू शकता, हे त्यांचं थोड्याच वेळापूर्वीचं ट्विट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर अतिशय मोठी अशी गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.